बीड जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी शेळी पालन करावं। दुष्काळी स्थितीत शेळी पालनच तुम्हाला दिलासा देईल असा विश्वास सुभाष मयेकरांनी व्यक्त केलाय। गेल्या 2 दशकांपासून शेळी पालन करणाऱ्या मयेकरांनी ऐन दुष्काळात शेळी पालनातून 5 ते 6 लाखांचा नफा मिळवत यश मिळवलंय। आज आपण सुभाष मयेकरांच्या शेळी पालनाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी बीड जिल्ह्यात जाऊया। बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातील पिंपळगावच्या सुभाष मयेकरांकडे 20 एकर शेती आहे। पण शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी 1994 साली 55,000 रुपयांच्या 20 शेळ्या आणून शेळी पालन व्यवसाय सुरू केला। माझ्याकडे उस्मानाबादी शेळी आणि तिला बोरचा बोकड क्रॉसिंग करून उस्मानाबादी आणि बोरची क्रॉसिंग माझ्याकडे सध्या उत्पत्ती चालू आहे। बोर जातीच्या बोकडाला मागणी बाजारपेठेमध्ये मागणी जास्त असल्यामुळं मी हा क्रॉसिंगचा सध्या व्यवसाय चालू आहे। 500 रुपये किलोने माझा बोर जातीची क्रॉसिंग चलते। बोर जातीचा बोकड असू द्या पाट असू द्या 500 रुपये किलो जीवन चालते। त्याच्यामुळे त्याच्यापासून थोडे पैसे बरे मिळालेत आम्हाला। सुभाष मयेकरांनी उस्मानाबादी आणि बोर जातीच्या शेळ्यांची निवड केली। पहिल्या वर्षी त्यांना 20 शेळ्यांपासून 56,000चं उत्पन्न हाती आलं। पिलांचं वजन वाढवण्यासाठी उस्मानाबादी शेळीला बोर जातीच्या शेळीनं क्रॉस केलं। आज मयेकरांकडे 70 शेळ्या आहेत। माझ्याकडं 1994 पासून मी 20च शेळ्याचं उत्पादन करत होतो। सुरुवातीला मी 20च शेळ्या आणल्या होत्या। 20 शेळ्या आणल्याच्या नंतर त्यावेळेस शेळ्याचा भाव कमी होता आणि मटणाचा पण भाव कमी होता। त्यावेळेस 180 रुपये किलो मटण होतं आणि शेळ्याचा भाव पण कमी होता। त्यावेळेस मी 56,000च्या शेळ्या आणल्या होत्या। मला 12 महिन्यामध्ये 56,000च्या शेळ्या तशाच राहून नुसत्या पिल्ल्यापासून 56,000चं उत्पादन मिळालं होतं। 94 पासून हा व्यवसाय चालू आहे। आता मटणाचे भाव वरच वाढत चाललेले आहेत। 20च शेळ्याचं व्यवस्थापन आजपर्यंत मी करीत होतो। आता यावर्षी मी मोठं शेड उभा केलं आहे आणि जवळजवळ 80 शेळ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी हे मोठं जवळजवळ 7 ते 8 लाख रुपयाचं शेड मी उभा केलेलं आहे। मयेकरांनी शेळ्यांसाठी आधुनिक तंत्राचा वापर करत सिमेंट कॉन्क्रीटचं शेड उभारलंय। यासाठी त्यांनी बराच खर्चही केलाय। माझं हे शेड आहे 100 बाय 60 बाय 100चं शेड आहे। 60 बाय 100चं शेड आहे। ह्याच्यामध्ये जवळजवळ 80 शेळ्याचं व्यवस्थापन आरामशीर होऊ शकते। आता शेडमध्ये व्यवस्थापन झाल्याच्या नंतर व्यवस्थापनाचा दुसरा भाग असा आहे की चाऱ्याचं व्यवस्थापन महत्त्वाचं आहे। सध्या माझ्याकडे चारा मेथी घास मारवेल गवत हिरव्यामध्ये हे 2 चारे देतो मी। वाळल्या चाऱ्यामध्ये सोयाबीनचा भुस्सा तुरीचा भुस्सा त्याच्यानंतर ज्वारीचा कडबा आणि हरभऱ्याचा भुस्सा हे सगळं जे रॉ मटेरियल आहे हे शेतामधलं रॉ मटेरियल आहे। ह्या रॉ मटेरियलपासून शेळी आपल्याला चांगलं उत्पादन देते। शेळी कोणत्याही आजाराला बळी पडू नये म्हणून शेळीच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते। शेळ्यांना वेळोवेळी लसीकरण केलं जातं आणि आजारी असलेल्या शेळ्यांना स्वतंत्र ठेवलं जातं। 2-3 प्रकारचं लसीकरण आहे। त्याच्यामध्ये PPR असेल, ETV असेल, लाळ्या खुरकत असेल, फऱ्या रोग असेल, असे 2-4 प्रकारचे लसीकरण आहेत। बाकीचा काही लई प्रॉब्लेम शेळ्यामध्ये येत नाही। जर तुमचं चाऱ्याचं चांगलं जर व्यवस्थापन असेल तर शेळ्यामध्ये जास्त आजार येण्याचं काही कारण नाही। सकाळी उठल्याच्या नंतर सकाळी खुराक टाकायचा। सकाळी 6 वाजता खुराक टाकायचा। खुराकामध्ये मकाचा भरडा गव्हाचा भरडा थोडंफार मध्ये सोयाबीन टाकायचं। खुराक दिल्याच्या नंतर सरासरी 8 वाजता वाळल्या चाऱ्यामध्ये सोयाबीनचा भुस्सा टाकायचा। त्याच्यानंतर 12 ते 12:30च्या दरम्यान मेथी घास टाकायचा। मेथी घास टाकल्यानंतर 3 ते 3:30च्या दरम्यान मारवेल गवत टाकायचं हिरव्या चाऱ्यामध्ये आणि मारवेल गवत टाकल्याच्या नंतर पिल्ले हे शेळ्याला पाजल्याच्या नंतर संध्याकाळी परत आपण हरभऱ्याचा भुस्सा टाकतो। असं चाऱ्याचं दिनक्रम असा चालतो। त्याच्यामध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन असं जर व्यवस्थित राहिलं तर शेळ्याला कुठलाही रोग यायचं काही कारण नाही। शेळ्यांना ऊन वारा पाऊस यापासून सुरक्षा खूपच गरजेची आहे। तसंच त्यांच्या आरोग्याबरोबर आहारावर लक्ष देणं अतिशय गरजेची बाब असल्याचं मयेकर सांगतात। हे शेड उभं करण्यासाठी मला ह्याला 8 लाख रुपये खर्च आलाय। गड्याच्या राहायच्या रूम आहेत, वाळला चारा साठवणूक करण्यासाठी गोडाऊन आहे, त्याच्यासाठी 2 लाख रुपये। सरासरी हे सगळं उभा करायला मला
10 लाख रुपये खर्च आलेला आहे. त्याच्यामध्ये शेळ्या माझ्या घरच्याच होत्या. 12 वर्षापासून हा व्यवसाय करीत असल्यामुळं शेळ्या माझ्या घरच्याच होत्या. घरच्या शेळ्या असल्यामुळं मला काय शेळ्यासाठी पैसे खर्च करायची गरज नाही. आणि ह्या व्यवसायाचं एक वैशिष्ट्य आहे, शेळी पालनाचं एक वैशिष्ट्य असं आहे की शेळ्यामध्ये भांडवल फक्त एकदा टाकावं लागते. परत भांडवल टाकायची गरज नाही. परत भांडवल टाकायची गरज नसल्यामुळं बाकीचे जे व्यवसाय आपण बघतो त्याच्यात परत भांडवल टाकावं लागते. ह्याला एकदाच भांडवलाची जर गुंतवणूक केली तर पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय तुम्हाला नफा देत राहतोय. मयेकरांनी हिरव्या चाऱ्यासाठी शेतात मेथी घास, मार्वेल गवताची लागवड केली आहे. सुक्या चाऱ्यासाठी सोयाबीनचा भुसा तर ज्वारीचा कडबा आणि हरभरा याचा खुराक शेळीला दिला जातो. त्यांचा पुतण्या शेळ्यांच्या व्यवस्थापनात त्यांना मदत करतोय. शेळी पालन तर मी खूप वर्षापासून बघतोय, पण मी वैयक्तिक स्वतः या वर्षीपासून चालू केले शेळी पालन. आणि माझी दिनचर्या म्हणलं तर सकाळी 6ला झाडून वगैरे असतं, लेंडी वगैरे झाडून, आणि त्यानंतर मग ह्यांना थोडा खाया टाकतो. ते आपलं सोयाबीन झालं, पुन्हा भरडा झालं, ते खाया टाकल्यानंतर पुन्हा 8 ते 8:15 दरम्यान ह्यांना थोडा हे टाकतो, चारा टाकतो, भुसा टाकतो, सोयाबीनचा भुसा टाकतो. त्यानंतर पुन्हा मेथी घास टाकतो. मेथी घास नंतर परत पुन्हा आपलं मालेवारचं गवत असतं, मालेवारचं गवत कटिंग करून टाकायचं. ते टाकल्यानंतर परत पुन्हा 3:30च्या नंतर ह्याचा आपलं हरभऱ्याचा ते भुसा असतो, हरभऱ्याचं भुसा टाकतो. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी परत सोयाबीनचं भुसकट टाकतो. मयेकरांकडे सध्या 70 शेळ्या आहेत. त्यापैकी 50 शेळ्यांची ते 500 रुपये किलोच्या दरानं विक्री करतात. यापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्च वगळता त्यांना वार्षिक 5 ते 6 लाखांचा नफा मिळतोय. उस्मानाबादी गावरान मांसला जास्त मागणी नाही. म्हणजे गावरानचं जे आहे त्याचं जे वजन आहे ते लवकर भरत नाही. आणि उस्मानाबादीचं जे आपले बोर जातीचं जे बोकुड आहे, बोर जातीचं बोकुड, परत पाट असेल, त्याचं वजन लवकर भरतो, जरा पोचतं. त्याची मागणी तशी भरपूर आहे इथं. आणि याची विक्री म्हटलं तर 500 रुपये किलोनं जातोय, 500 रुपये किलोनं. तर शेळीपालन हा व्यवसाय तसं परवडण्यासारखा आहे. आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्यावर तर 4-5 वर्ष झालं दुष्काळाचं आहे. त्यातून जर पाण्याचं जर नियोजन असेल तर शेळीपालन हा व्यवसाय खूप परवडण्यासारखा आहे. आणि तरुण जे मित्रमंडळ आहे, तरुण, त्यांना शहराकडे पलायन करायची गरज नाही. त्यांनी बी असा शेळीपालन करण्याचं हे केलं पाहिजे. मराठवाड्यातल्या तसंच विशेषतः दुष्काळी बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी शेतीला शेळी पालनाचा पूरक व्यवसाय करावा असं मयेकरांना वाटतंय. बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मी आव्हान असं करतो की शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुणी कुक्कुटपालन करते, कुणी दुग्ध व्यवसाय करते. मी शेळी पालन शेतकऱ्यासाठी ह्याच्यासाठी सांगतोय की शेळीला लागणारं जे खाद्य ते सगळं आपल्या शेतामध्ये असल्यामुळं सगळ्या बाकीच्या धंद्यापेक्षा शेळी पालन शेतकऱ्यासाठी हा फायद्याचा व्यवसाय आहे. म्हणून सगळ्या शेतकऱ्याला एक विनंती सांगतो, आव्हान करतो की ज्या शेतकऱ्याला 1 एकर जमीन असेल, ज्याला 10 एकर जमीन असेल, कमीत कमी या दुष्काळावर मात करण्यासाठी, आपली आर्थिक उन्नती घडवून आणण्यासाठी, आपल्या संसाराचा हातभार, आपला संसार व्यवस्थित चालण्यासाठी कमीत कमी शेतकऱ्यांनी एकरी 1 तरी शेळी सांभाळा. ज्याला 10 एकर जमीन असेल त्यांनी 10 शेळ्या सांभाळा, ज्याला 20 एकर जमीन असेल त्यांनी 20 शेळ्या सांभाळा. कमीत कमी एकरी 1 तरी शेळी सांभाळा, एवढं या प्रसंगी मी शेतकऱ्याला आवाहन करतो. तरुण पिढीनं नोकरीच्या मागं न लागता शेळी पालनासारख्या चांगलं उत्पन्न मिळवून देणाऱ्या व्यवसायाकडे वळावं असं त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्यांचं मत आहे. तर माझं शेतीतून हे आपल्या सुभाषराव मायकरच्या बाजूला आहे. मग एका शेळीपासून, मग आबाच्या शेळीपासून मी इथून सुरुवात केली की त्याच्या बोकडापासून मी ते उस्मानाबादीला क्रॉस केल्यापासून मला चांगला अनुभव आला. चांगला अनुभव येत मी एका शेळीपासून 20 शेळ्याचं युनिट बारकं आपलं छोटं तयार केलं आहे. मग आता शेळ्या करीत आता 20 झाल्यात. आता माझ्याकडं नग समजे लहान मोठे छोटे हे 20 नग आहेत. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन तसंच कुक्कुट पालन केल्यास दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासारखी परिस्थिती नक्कीच तयार होईल. मयेकरांच्या यशोगाथेकडे पाहिलं तर हे मॉडेल नक्कीच आदर्शवत आहे. विकास मानेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, बीड.